शक्तीचा उत्सव म्हणजेच नवरात्री उत्सव आणि जन अभियान न्यूज चॅनलच्या या नवरात्री उत्सव मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आपण आलो आहोत आज नवदुर्गा उत्सव मंडळ गौरक्षण रोड अकोला येथे आणि आपण इथे बघू शकत आहोत इथे गरबा उत्सव आहे आणि सोबतच देवीचे दर्शन घेण्यासाठी इथे भक्त आलेले आहेत। आपण बघूया। सर्व स्त्री शक्तीला व सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आता आपण बघूया आतमध्ये गरबा आणि देवीचं दर्शन घेऊया। चला तर मग आपण आलो आहोत देवीच्या या मंडपाच्या आवारात आलेलो आहोत। आपण चहूकडे बघू शकत आहात पेंडल आहे आणि तिथे नवरात्र देवीचं खूप छान डेकोरेशन असं केलेलं आहे। तिथे आकाशपाळणा सुद्धा आहे लेकरांना खेळण्यासाठी। चला तर मग आपण देवीचे दर्शन घेण्याआधी श्री गणेशाचे दर्शन घेऊया। इथे आहे श्री गणेशाची एक सुंदर छान अशी मूर्ती ठेवलेली आहे देवीच्या पुढे। देवी पुढे इथे सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे। आपण इथे अगोदर श्री गणेशाचे दर्शन घेऊया आणि नंतर प्रवेशद्वारातून देवीच्या चरणी जाऊया। नवरात्रीच्या काळात पूजा केल्या जाणाऱ्या देवीचा उल्लेख नवदुर्गा किंवा नवरात्रीच्या 9 रूपात होतो। या 9 देवी अशा आहेत। शैलीपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाते। ब्रह्मचारिणी तेजस्वी ज्ञान व साधेपणाचं प्रतीक। चंद्रघट्टा सिंहावर आरूढ शौर्य आणि पराक्रमाचं रूप। कुष्टांदा सृष्टी निर्माण करणारी आदिशक्तीचं रूप। कुमार कार्तिकीची माता ममतेचं प्रतीक। महिषासुर मर्दिनी शौर्य व विजयाचा रूप। अंधकार व दृष्टी शक्तीचा नाश करणारी। शुद्धता सौंदर्य व शक्तीचा प्रतीक। सिद्धी व वरदान देणारी भक्तीची इच्छा पूर्ण करणारी। या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं। ओम ह्रीं भगवत्यै नमः। गरबा उत्सव हा चालू होणार आहे इथे गरबा खेळायला। तर आपण बघू शकत आहोत इथे मागे गरब्याचं खूप मोठं ग्राउंड आहे। आता अभिषेकं समारभेत। त्यांना गरबा खेळण्याची खूप उत्सुकता लागलेली आहे।
अभियान न्यूज चॅनल इथे गरब्याचं कव्हरेज आणि सोबतच देवीचं दर्शन सुद्धा आपण केलेलं आहे आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया, पाहत रहा जन अभियान न्यूज. तोपर्यंत धन्यवाद.